पेण इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सार्वजनिक विद्या मंदिर इथं झालेल्या या शिबिरात नागरिकांच्या विविध प्रशासकीय समस्या सोडवून दाखले आणि सातबारे तात्काळ वितरित करण्यात आले। कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील आणि नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत झालं। शिबिरात महसूल विभागातील अधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की या अभियानामुळे सामान्य नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळते आणि शासनाचं कामकाज अधिक गतिमान झाले। तहसीलदार तानाजी शेजाळ यांनीही नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करत विविध दाखल्यांचं वितरण या शिबिरात करण्यात आल्याची माहिती दिली। आम्हाला वनाकाचे पट्टे मिळाले होते, परंतु आम्हाला कुठली शासकीय योजना मिळत नव्हती। पण शासनाने आता नवीन जी आर आलाय KYC करायची म्हणून। आमचे आता लोक आदिवासी बघायला गेले तर सगळे मोठ्या स्थलांतर बाहेर झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला तलाठी तात्यांनी कळवलं की 2 दिवसात आम्हाला हे सगळे पूर्ण करायचे आहेत KYC। त्यासाठी आम्ही लगेच लोकांना कॉन्टॅक्ट करून इकडे कामाला गेले लोकांना बोलवले आणि आता आमचे 2 दिवस झाले आमचे तात्यांचे आमचे शिबिर चालू आहेत आणि आतापर्यंत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। त्याचबरोबर त्यांचे आता हे कागदपत्र ऑनलाईन होतात, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि त्याचबरोबर मी तालुक्यातील जवळपास आतापर्यंत 190 KYC पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही एक संस्था म्हणून साखव संस्था आहे जी या आदिवासींच्या लोकांमध्ये काम करते आणि सगळं सहकार्य बघायला गेलं साखव संस्थेचं आहे आणि आमचे सचिव आहेत। शासन आपल्या दारी तरी देखील कॅम्प होतो त्या कॅम्प होते ते होतात। कॅम्पमध्ये झालेले जे काही पत्र येतात, जे काही निवेदन येतात पुढच्याच निवेदनामध्ये पकडतात। आता आम्ही साखव संस्थेने अशी एक स्वतंत्र मोहीम काढलेली ठरवलेली आहे। आम्ही आमच्या भागात पहिले कॅम्प घेणार, या कॅम्प पूर्वीची पूर्वतयारी अशा पद्धतीचं स्वरूप देऊन घेणार की जेणेकरून इथे व्यवस्थित नाही मिळालं। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पवना बुजरू गावातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य वासुदेव विधाते यांचे चिरंजीव गुरुप्रसाद विधाते आणि लाखादूर तालुक्यातील मांदेड येथील संजय दोनाडकर यांची कन्या वैष्णवी यांचा संस्कारमय विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानुसार कोणतेही कर्मकांड न करता सामुदायिक प्रार्थना आणि शपथविधीने हा विवाह संपन्न झाला। या विवाहाची चर्चा भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात होते। अशा साध्या आणि खर्चविरहित विवाहांची आजच्या काळात गरज असल्याचं मत गुरुदेव युवा मंडळाचे सुबोध दादा यांनी व्यक्त केले। या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि गुरुदेव प्रेमी उपस्थित होते। संचालक आणि या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्याप्रसंगी समाजाला अशा पद्धतीच्या विवाह सोहळ्याची गरज आहे। त्या संबंधाने आपल्यासोबत सुबोध दादा आहे, त्यांच्याकडून आपण काय संदेश द्याल या विवाह सोहळ्यात? गुरुप्रसाद विधाते आणि वैष्णवी दोनाडकर या दोन्हीचा विवाह ग्रामीण पद्धतीने झाला। या विवाह सोहळ्यामध्ये अक्षता सगळ्यांची दूरध्वनी न करता पुष्पवृष्टी करून म्हणजे फुलांचा वापर करून हा विवाह लागण्यामध्ये आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अनाथाची रूढी परंपरा बंद करून सेवा मंडळाच्या पद्धतीप्रमाणे वधूचा वराचा पत्नी करून देऊन भावी पिढीसाठी वैवाहिक दृष्टिकोनातून त्यांची शपथविधी घेऊन त्यांचा विवाह सोहळा झाला। त्या पद्धतीने विवाह सोहळा हे एक आपल्या हिंदू धर्मामध्ये जलंगापासून शेवटच्या शेवटापर्यंत 16 संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार सोहळा असल्यामुळे सर्व गावातील जेवढे काही भक्त लोक आले होते, जेवढे काही लोक आले होते मंडळातून त्या सगळ्यांना व्यवस्थित लाईनीमध्ये बसून सामुदायिक प्रार्थना घेऊन सामुदायिक प्रार्थनेवर प्रत्यक्ष वरांनी म्हणजे नवरदेवानी भजन म्हटलं, रामदूत म्हटली, म्हणजे त्यांच्या जीवनातला जो मंगलमय विवाह प्रसंग आहे हा त्यांनी संस्कार पद्धतीने साजरा केला। आणि त्या सगळ्या गोष्टींची गांभीर्यता सगळ्या लोकांना जोपासली ही अत्यंत विशेष बाब आहे। कोणी कुठल्या प्रकारे गडबड केली नाही। त्यानंतर भजन, रामदूत, शांतीपाठ आणि त्यानंतर आमचं विवाह आणि सामुदायिक प्रार्थना या विषयावर मार्गदर्शन झालं आणि हा संपूर्ण मार्गदर्शन झाल्यानंतर
मग वधूवरांना पत्रिके देऊन शपथविधी घेऊन वंदनीय राष्ट्रपती तुकडोजी महाराज यांच्या मंगल नाटकाद्वारे हा विवाह सोहळा संपूर्ण झाला. कोणत्याही प्रकारचा खर्च, विधी, परंपरा आणि मूल्ये याच्यामध्ये वापरल्या गेल्या नाही. प्रसन्न हवा पाणी ऋतू हाती विवाहाचा मुहूर्त भक्तीची झंझट फालतू संभवतो आम्ही अशा गर्दीच्या दिवसामध्ये अशा प्रसन्न वातावरणामध्ये खुल्या पटांगणामध्ये सेवा मंडळाच्या आवारामध्ये सेवा मंडळाच्या ध्यान प्रार्थना उपासना विधीने आणि त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कमीत कमी खर्चामध्ये हा विवाह सोहळा जास्तीत जास्त संस्थांकडून साजरा झाला. हा आदर्श आपण सर्व भावनिक जर घेतला तर भविष्यामध्ये या देशाचं आणि या विश्वाचं जे भवितव्य आहे हे मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश इथे आम्ही गुरुवर आणि या समाजाच्या परिवाराच्या वतीने सर्वांना देतो. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या विवाह सोहळ्याचे व गुरुप्रसादजी विधाते आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ. आपण आजच्या ज्या युवा पिढींना काय संदेश द्याल आजच्या विवाहात? लग्न हा सर्व सणात्मक पद्धतीने झाला पाहिजे. माझी पण एक इच्छा होती की एकमेकांना आपण लग्न करू, पण काही राहतात त्याच्यामुळे झाला नाही. मी माफी मागतो, पण इच्छा होती माझी एकमेकांना पाहिजे, पण लग्न काय पद्धतीने केलं पाहिजे, साध्या पद्धतीने केलं पाहिजे हे संदेश देतो. आज या ठिकाणी श्री गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न झाला आणि अशाच पद्धतीचे साधे आणि कुठलेही कर्मकांड न करता असे विवाह सोहळे या तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात अशा पद्धतीचे सोहळे व्हावे या ठिकाणी असा हा संदेश आत्मनून संघाचे संचालक सुबोधदादा आणि आजचे वर यांनी दिला आहे. तरी सर्व मंडळींनी आजच्या या विवाह सोहळ्याचा आदर्श घेऊन अशाच पद्धतीने वाटचाल करावी असा हा संदेश या ठिकाणी आज देण्यात आला. मी प्रकाश नागपुरे, न्यूज मराठी 24/7 मानदेव भंडारा. धन्यवाद. फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अर्थात इयत्ता 10वी मध्ये पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई व्ही देव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय. विद्यालयानं सलग 15व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे. नेहा मनोज म्हात्रे आणि कार्तिक राजेंद्र जाधव यांनी 96% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय. हर्ष म्हात्रे यानं 94.40 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलाय, तर लिखित पाटील यानं 93.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलाय. याशिवाय 10 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. चाकण येथील विशाल गार्डन परिसरात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार 5 ते 6 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं हा अपघात घडलाय. अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू झालंय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. चाकण जुन्नर परिसरातील संतवाडी गावच्या हद्दीत एका चिमुरडीच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाले. फिरायला नेण्याच्या बहाण्यानं आपल्या 2 मुलांना घराबाहेर नेऊन 3.5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेनंतर आळेफाटा पोलिसांनी तातडीनं तपास करत अवघ्या 12 तासात आरोपी बाप सागर शिंदे याला अटक केली. सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या आरोपीनं पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह जंगलातून जप्त करून शवविच्छेदनासाठी पाठवलाय. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली. हदगाव मंडळात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचं जागेवरच निराकरण करून शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या शिबिरातून यशस्वीपणे साध्य करण्यात आला. महसूल, कृषी, आरोग्य आणि पंचायत समिती यासह विविध विभागांचे स्टॉल्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयात फिरावं लागलं नाही आणि अनेक दाखले तसंच योजनांचा लाभ तात्काळ मिळाला.
या शिबिराला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सय्यद उमर, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती. हदगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचल्यानं समाधान व्यक्त करण्यात आले. आज हदगाव येथे हदगाव मंडळातील नागरिकांकरिता छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांचे स्टॉल लावण्यात आलेले होते. या शिबिराच्या माध्यमातून लोकांना शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची माहिती देणं, लोकांकडून पात्र लोकांकडून त्या विभागाच्या योजनांचे फॉर्म भरून घेणं आणि त्यांना त्यांच्या समस्यांचा जागेवर निपटारा करणं हे मुख्य या शिबिराचं शिबिर आयोजन करण्याचा उद्देश होता. आज आपण हदगाव येथील शिबिरामध्ये वेगवेगळ्या विभागाकडून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जवळपास 200 लोकांना लाभ देण्यात आला. आजचं शिबिर हे शेवटचं शिबिर होतं. गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीनं गेल्या 5 महिन्यात केलेल्या कामाचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी गोर सेनेनं राज्य सरकारकडे केली. आरक्षण आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी समाजानं राज्यभर 55 मोर्चे काढले होते. त्यानंतर मुंबईत झालेल्या चर्चेनंतर माजी न्यायमूर्ती तहलिन्यानी यांनी अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र समितीच्या कामकाजाबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्यानं समाजात नाराजी निर्माण झाली. गोर सेनेच्या नेतृत्वात राज्यभर 300 पेक्षा अधिक ठिकाणी निवेदन देण्यात आले.